तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 21 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर या एपिसोडमध्ये ऋषिकेश जानकीच्या चाळीमध्ये तिच्या शेजारी राहायला येणार आहे आणि त्यामुळे दोघांची मैत्री होऊन दोघं प्रेमात कसं पडतायत आणि या दोघांच्या प्रेमाचा प्रवास कसा असेल हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात अशी होते की मकरंद ऋषिकेशच्या घराबाहेर येऊन ऋषिकेशची गाडी जाळतो. गुलाब तिथे येतो आणि मकरंदला थांबवण्याचा प्रयत्न करतो. मकरंद तिथून पळून जातो. गुलाब ऋषिकेश, सारंग यांना आवाज देतो. ऋषिकेश, सारंग तिथे येतात आणि गाडीची आग विझवण्याचा प्रयत्न करतात. ऋषिकेशच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. आपली एवढी आवडती गाडी पेटली आहे हे त्याला काही सहन होत नाही. ऋषिकेश ठरवतो की ज्याने कोणी केले त्याला सोडायचं नाही. तर इथे मकरंद कारमध्ये येऊन बसतो आणि तो जानकीला फोन लावतो. जानकीचा आवाज ऐकतो. मकरंद जानकीसाठी वेडा झालेला असतो. मकरंद ठरवतो की ऋषिकेशची पूर्ण वाट लावायची, त्याला अजिबात सोडायचं नाही. जानकीशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला ना, तिच्या हाताला हात लावला ना, आता त्याची पूर्ण वाट लावून टाकायची. तर थोड्या वेळाने नाना, सुमित्रा ते घराबाहेर येतात आणि ती पेटलेली गाडी बघतात. नाना खूप चिडलेले असतात. ऋषिकेशला दोष देत असतात, त्याला ओरडत असतात, त्याला नीट वागायला सांगत असतात. त्याच्या ह्या असल्या गुंडगिरीच्या वागण्यामुळे त्याच्यावरती ही अवस्था आली आहे हे सगळं सांगतात. ऋषिकेशला पूर्ण खात्री असते की हे सगळं सयाजीनेच केलं. ऋषिकेश नानांना म्हणतो, नाना मी सयाजीची वाट लावणार. नाना म्हणतात, बास कर रे ही सगळी भांडणं आता. हे पैसे घे आणि ही गाडी दुरुस्त कर. भांडणं, वाद वगैरे सगळं संपव आणि नीट वागत जा जरा. ऋषिकेश पैसे घेतो पण मनात ठरवतो की सयाजीला जन्माची अद्दल घडवायची, त्याशिवाय शांत बसायचं नाही. त्याची सगळी मस्ती उतरवायची. तर इथे सयाजी, ऐश्वर्या यांनी अख्ख्या मुळशीत सगळीकडे ऋषिकेशचं नाव बदनाम करून टाकलेलं असतं. ऋषिकेशने खोट्या लेटर हेडवरती कसे पैसे कमवलेत, कसे पैसे सगळ्यांकडून लुबाडलेत हे सगळीकडे पसरवलेलं असतं. आणि एवढंच करून ते शांत बसत नाही, तर यापुढे जाऊन ते न्यूजपेपरमध्ये सुद्धा ही बातमी छापून आणतात. सयाजी, ऐश्वर्या खुश असतात. तर इथे ऋषिकेश, सारंग लपत छपत सयाजीच्या घराबाहेर येतात आणि ते सयाजी राक्षस आहे असे पोस्टर तो घराबाहेर सगळीकडे लावतो आणि ऋषिकेश तिथे फटाक्यांची माळ लावून ऋषिकेश, सारंग तिथे कोपऱ्यात लपून उभे राहतात. जसे फटाके फुटायला लागतात तसं फटाक्यांचा आवाज ऐश्वर्या, सयाजी आणि सयाजीची माणसं यांच्या सगळ्यांच्या कानावर जातो. सगळे धावत बाहेर येतात. सयाजी, ऐश्वर्या ती पोस्टर बघतात. त्या दोघांना प्रश्न पडलेला असतो की हे सगळं कोणी केलं असेल. सयाजी म्हणतो, हे सगळं त्या ऋषिकेशचंच काम असणार आहे, त्यानेच केलं असणार आहे. सयाजीची माणसं सगळीकडे शोधाशोध करतात आणि त्यांना ऋषिकेश, सारंग दिसतो. ते त्यांचा पाठलाग करायला जातात पण ऋषिकेश, सारंग ते दोन्ही दिशेला पळत सुटतात. ऋषिकेश जानकीच्या चाळीमध्ये येतो. जानकी अभ्यास करत बसलेली असते आणि तिच्या खिडकीबाहेरच ऋषिकेश येऊन लपलेला असतो. जानकी बाहेर येते आणि विचारते, तू इथे काय करतोयस? ऋषिकेश तिला खोटं बोलायला सांगतो आणि तिच्याकडे मदत मागतो. जानकी त्याची मदत करते. त्या माणसाला सांगते, इथे कोणी आलं नाही, तुम्ही जा. ती माणसं, सयाजीची माणसं तिथून निघून जातात. जानकीने आपली मदत केली म्हणून ऋषिकेश तिला थँक्स म्हणतो आणि तिथून निघतो. तर दुसऱ्या दिवशी मकरंद ऑफिसमध्ये आलेला असतो. जानकी ऋषिकेशच्या गाडीवर बसली होती हे त्याला पुन्हा पुन्हा आठवतं आणि तो अस्वस्थ होऊन जातो. तेवढ्यात तिथे जानकी येते. जानकी मकरंदला ऋषिकेशचा जो इव्हेंट आहे त्याची डिटेल्स देत असते, माहिती देत असते. मकरंद तिला थांबवतो आणि तिला सांगतो की नाही, आता आपण हा इव्हेंट करत नाही. जानकी विचारते, का, कशासाठी? मकरंद तिला सगळं सांगतो. ऋषिकेशने सगळ्यांकडून पैसे लुबाडलेत, त्याने फ्रॉड केलाय याबद्दल सगळी माहिती देतो. जानकीच्या पायाखालची जमीन सरकते. तर इथे नानांच्या घरी ऋषिकेशने ज्यांच्याकडून पैसे घेतलेत ते सगळे आलेले असतात. ते नाना, सुमित्रांना आवाज देतात. नाना, सुमित्रा, सारंग, सौमित्र सगळे बाहेर आलेले असतात. नाना विचारतात, काय झाले? ती माणसं सगळं सांगतात. ऋषिकेशने फ्रॉड केलाय, पैसे लुटलेत याबद्दल सगळं सांगतात. नानांच्या पायाखालची जमीन सरकते. ऋषिकेश या थराला गेलाय, पैसे मिळवण्यासाठी तो लोकांना फसवायला लागलाय. त्यांना खूप मोठा धक्का बसतो. ते सुमित्राला ओरडतात. सुमित्राला त्याची बाजू घेण्यापासून थांबवतात. पण सुमित्रा ऋषिकेशची बाजू घेते. ऋषिकेश किती चांगला आहे, तो लवकरच पैसे परत करेल असं सांगतो. नाना तिला ओरडतात, ऋषिकेशला दोष देतात आणि सगळ्यांना त्यांचे पैसे परत करून टाकतात. तर इथे जानकी ऑफिसला आलेली असते आणि ती काम करत असते. ऋषिकेश तिच्याकडे येतो तिला विचारतो, ए जत्रेवाली, माझ्या इव्हेंटचं प्लॅनिंग कुठपर्यंत आले? कधी होणार इव्हेंट सगळा चालू? जानकी ऋषिकेशला समजावून सांगत असते. त्याने जो फ्रॉड केला आहे तो सगळ्यांसमोर आला त्याबद्दल सांगत असते. आणि तेवढ्यात तिथे मकरंद येतो. मकरंद स्पष्टपणे सांगतो की नाही, हे असं काहीही होणार नाही आहे. तुझ्यासारख्या फ्रॉड माणसासाठी आम्ही इव्हेंट करणार नाही. ऋषिकेश विचारतो, म्हणजे काय? ऋषिकेश खूप चिडतो आणि मकरंदची कॉलर धरतो. मकरंद त्याला म्हणतो, तुला सांगितलं ना एकदा, आम्ही तुझ्यासारख्या फ्रॉड माणसासाठी काम करणार नाही. मकरंद त्याने काय फ्रॉड केला ऋषिकेशने ते सगळं सांगतो.
ऋषिकेशला भीती वाटते. त्याला वाटतं की आता इथपर्यंत बातमी पोहोचली म्हटल्यावरती नानांपर्यंत पोहोचलीच असेल. ऋषिकेश विचार करतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या 21 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये ऋषिकेश घरी येतो. नाना त्याला खूप बोलत असतात. त्याने चोरी केली असं म्हणत असतात. ऋषिकेश म्हणतो, नाना अहो मी खरंच चोरी केली नाही आहे, ऐका तरी ना माझं प्लॅनिंग काय आहे ते. नाना ऋषिकेशच्या कानाखाली मारतात आणि ऋषिकेशला सत्याची जाणीव करून देतात. नाना ऋषिकेशला म्हणतात, ऋषिकेश अरे माझा सपोर्ट आहे ना तुला, माझे पैसे आहेत म्हणून तुला काही वाटत नाही आहे. तू घरातून बाहेर पड, मग तेव्हा तुला कळेल की पैसा कसा कमवायचा असतो. ऋषिकेश म्हणतो, चॅलेंज देताय का मला? ऋषिकेश आपली बॅग उचलतो आणि घर सोडतो. तो घराबाहेर पडतो आणि त्याला जानकीच्या चाळीमध्ये एक रूम मिळते. तो तिथे येतो. जानकी विचारते, ए उन्हाट टप्पू, तू इथे काय करतोयस? तू इथे यायचं नाही, माझा पाठलाग करतोयस का? ऋषिकेश म्हणतो, मी तुझा पाठलाग नाही करत आहे, आता मी इथे राहायला आलो आहे. आता मी तुझा सख्खा शेजारी असणार. जानकी म्हणते, शी तू आणि सख्खा शेजारी? जानकी तोंड वाकडं करते आणि आत जाते. तर ऋषिकेशसुद्धा आतमध्ये जातो.